कृपेचे 2-3 प्रकार सांगितले जातात. देवाची कृपा असावी लागते, संतांची कृपा असावी लागते, गुरुची कृपा असावी लागते, शास्त्राची कृपा असावी लागते. विविध प्रकारचे चिंतन त्यामध्ये करता येईल. देवाची कृपा कशा करता? जिवंत राहण्याकरता. संतांची कृपा शास्त्र शिकण्याकरता. गुरुची कृपा करता मार्ग दाखवण्याकरता. आणि आत्मकृपा असावी लागते महाराज. जे आपण करतोय ते साध्य करण्यासाठी आत्म्याची कृपा असावी लागते महाराज. आत्मकृपा ज्याला म्हणते, आत्मकृपा असावी लागते. आता गायन शिकतोय आणि गायन शिकता शिकता त्या ठिकाणी जर स्वर लागला नाही आणि दुसऱ्या त्याच्या आईवडिलांची जर इच्छा असेल त्याने गायन चांगल्या प्रकारे करावं आणि त्याचे वडील जर गायन असणार, पेटी चांगल्या प्रकारची घेऊन दिली, स्वतः घेऊन बसला, अशा प्रकारची सा लावा, अशा प्रकारचा रे लावा, अशा प्रकारचा असा का, तो त्यांच्या पुरता म्हणेल. पण आत्मकृपा जर नसेल तर तो पुढे काही करू शकत नाही. जोपर्यंत ते आहे तोपर्यंतच म्हणू शकतो, त्याच्या पुढे नाही म्हणू शकत. का? आत्मकृपा असावी लागते.